आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी उत्साहात पार पडल्या। यावेळी इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत मोठा प्रतिसाद दिला। या निमित्ताने पक्षात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली। इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असून शिवसेना निवडणुकांना अत्यंत ताकदीने सामोरी जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगर प्रमुख किरण काळे यांनी म्हटले आहे। मुलाखतींना यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली होती। घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आपल्याच इच्छुकाला पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी नेत्यासमोर समर्थक बाजू मांडत होते। मागील 5 वर्षात केलेल्या राजकीय, सामाजिक कार्याचा अहवाल सादर करत होते। यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता। अनेक युवा उमेदवारांनी, नवीन चेहऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे यावेळी पाहायला मिळाले। शिवसेना कार्यालयाने माहिती देताना सांगितले आहे की मनपासाठी 217, जिल्हा परिषदसाठी 98, पंचायत समितीसाठी 141 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे। या सर्व अर्जांची छाननी केली जाईल। पक्ष संघटनेसाठी केलेले काम आणि निवडून येण्याची क्षमता या आधारे चाचपणी केली जाईल। वरिष्ठांना अहवाल सादर करून पुढील आदेशाप्रमाणे निवडणुकीची तयारी केली जाईल। महाविकास आघाडीसाठी चर्चा सुरू, वेळप्रसंगी स्वबळाची देखील तयारी किरण काळे म्हणाले। मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला महाविकास आघाडी करण्याचा प्रस्ताव आम्ही यापूर्वीच दिला आहे। त्याची एक बैठक देखील पार पडली आहे। महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे। आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत। मनसेशी देखील प्राथमिक चर्चा झाली आहे। मुंबईत शिवसेना, मनसेची युती होत आहे। अहिल्यानगरमध्ये देखील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। शहरात शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट अशी शिवशक्ती, भीमशक्ती आघाडी यापूर्वीच झाली आहे। अन्य काही समविचारी पक्षांशी देखील आम्ही संपर्कात आहोत। यातून अंतिमत काय ठरते हे पाहावे लागेल। मात्र आम्ही स्वबळाची देखील पूर्ण तयारी केली आहे, असे काळे यांनी मुलाखतीनंतर बोलताना सांगितले। जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सज्ज राजेंद्र दळवी म्हणाले। जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद इच्छुकांनी दिला आहे। प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती वेगळी आहे। ज्या ठिकाणी शिवसेना सक्षम आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे। मतांचे विभाजन टाळण्यासाठी मविया आघाडीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवावी या मताचे आम्ही आहोत। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्या तालुक्यातील स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांना विश्वासात घेऊन रणनीती ठरविली जाईल। मात्र वेळप्रसंगी स्वबळावर देखील लढण्याची तयारी आम्ही केली आहे। कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला यासह सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या विचारांची सत्ता आणायची असल्याचे दळवी म्हणाले। अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्यात। या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी, त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी, नगर शहर असेल, त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोक वाजत गाजत त्या ठिकाणी येत आहेत। म्हणजे एक मोठा जुलूस, मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे। मला आज खरं एक खंत या निमित्तानं जाणवतीये की हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आज आमच्यात नाहीयेत। आज जर भैया या ठिकाणी असते तर एक मोठी त्यांची सुद्धा ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यावर असते, पण भैयांचा आशीर्वाद जो आहे तो तमाम शिवसैनिकांच्या बरोबर आहे। आज आम्हाला या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे, लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारीची आता आम्ही या ठिकाणी पडताळणी करतो। पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी 200 पेक्षा जास्त लोकांनी, एक्झॅक्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू, पण 200 पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात। ते जे झेडपीचा आणि पंचायत आकडा राजा तुम्हाला सांगतील। अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस असेल, यांच्यावर एक बैठक सुद्धा केलेली आहे। मनसे बरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे। खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे। तर या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट अशी आमची शिवशक्ती, भीमशक्तीची युती ही यापूर्वी झालेली आहे, ती जाहीर पण झालेली आहे। आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की सगळ्या समविचारी लोकांना, अन्य सुद्धा काही त्याच्यात लोक आहेत, पक्ष आहेत, त्यांना घेऊन एकत्र लढायचं। मात्र वेळ पडली तर स्वबळावर देखील लढण्याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। 17 प्रभागांमध्ये 68 त्या ठिकाणी
शिवसेनेची जागा लढायची आहेत आम्हाला. आज ज्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी 68 जागांसाठी त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्या समोर त्यांच्या मुलाखती दिलेल्या आहेत, अर्ज केलेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भगवा फरकताना आपल्याला दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपण माध्यमांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी सकाळपासून आहात, बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने प्रचंड गर्दीने शिवसैनिक आणि इच्छुक आणि समर्थक या ठिकाणी आपण आलेले या ठिकाणी पाहताय. सकाळच्या वेळेला या ठिकाणी कोणीतरी एक जण आला तरी त्या ठिकाणी एक व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ घेऊन बाहेर गेला आणि त्यांनी बातमी केली की शिवसेना नो रिस्पॉन्स. मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं कुणाच्या सुपाऱ्या घेऊन जर अशा खोट्या बातम्या जर तुम्ही करत असाल तर शिवसैनिक जे आहेत ते त्यांचा समाचार घेण्यासाठी सक्षम आहेत. अशांचा समाचार कसा घ्यायचा हे आम्हाला पक्क माहिती आहे. तर अशा बातम्यातनं एकच त्यातनं स्पष्ट होतंय की ज्यांनी कुणी सुपारी दिली, ज्यांनी सुपारी वाजवली अशी खोडसाळपणाची खोटी बातमी करण्याची, तर त्यांच्या पायाखालची सुपारी देण्याची जी वाळू आहे ती सरकलेली आहे. त्यांना शिवसेनेची धडकी जी आहे त्या ठिकाणी भरलेली आहे आणि ते घोडा मैदान लांबणे जवळच आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना गाठण्याचं काम जे ते त्या ठिकाणी शिवसेना आणि शिवसैनिक जे आहेत केल्याशिवाय राहणार नाहीत. शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार खरं म्हणजे आज या ठिकाणी नगर जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या अशा नगर दक्षिणच्या साधारणतः 44 जिल्हा परिषद गट आणि 88 पंचायत समिती गण अशा सर्व या ठिकाणी मुलाखती आम्ही घेतल्यात. आपण पाहिलं असं जसं किरण भाऊनी अगोदर सांगितलं की सकाळपासून या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये लोक येतात, वाजत गाजत त्या ठिकाणी जिल्ह्यातून लोक आलेत आणि सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या मुलाखती चालू होत्या. आमच्याकडे साधारणतः मी अजून तर तो आकडा काढला नाही, परंतु 44 गणामध्ये 90-95 गटामध्ये साधारणतः 90 ते 95 त्या ठिकाणी लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज भरलेत, त्यांच्या मुलाखती सुद्धा दिल्यात. त्याचप्रमाणे 88 गण आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः 135-140 त्या ठिकाणी लोकांनी मुलाखती दिल्या आणि अर्ज दिलेत. आमच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि चांगले सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देतो. आणि त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देत असताना त्याचं शिक्षण, त्याचा व्यवसाय, तो जो या समाजामध्ये काय चांगलं काम करतो आणि पुढे काय काम करणार हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाहतो. उगाच द्यायचं म्हणून असे काही उमेदवार देत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये जे ग्रामीण भाग असेल त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे, लोकांना सुविधा मिळाली पाहिजे त्यांच्या माध्यमातून. म्हणून अशा ठिकाणी खरं म्हणजे आम्ही उमेदवार सुद्धा चांगले पाहून देणार आहेत आणि येणारी निवडणूक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी नगर दक्षिण जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.